तर मग आज आपला मेहंदी क्लास जो आहे तो डे 5 आहे. आपला हा फ्री मेहंदी क्लास दिवस 5वा आणि भाग 5वा. यामध्ये आज आपण बघणार आहोत की आपल्याला शेप्स बघायचे आहेत. तर आज आपल्याला इथे शेप्स बघायचे आहेत. तर शेप्समध्ये आपला पहिला शेप्स येणार हार्ट शेप. हार्ट शेप. तर काय करायचं, जर आता आपण सुरुवातीपासूनच बघत आहोत की आपण बिगनर आहोत, त्यामुळे आपल्याला डायरेक्ट मेहंदीच्या कोणी डायरेक्ट कुठलाही शेप येणार नाही. त्यामुळे काय करायचं, आपल्याला हलकासा डॉट, असे 2 डॉट मारायचे आहेत आणि हा खाली एक तिसरा. आणि काय करायचं आहे, ह्या डॉटच्या इथून खाली असा घ्यायचा आहे. हा झाला आपला हार्ट शेप विदाऊट डॉट. हा झाला आपला हार्ट शेप. सुरुवातीला जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही पेन्सिलने ड्रॉ करा आणि पेन्सिलने ड्रॉ केल्यानंतर त्यावरती तुम्ही पेनने ड्रॉ करा. म्हणजे एक तुमची प्रॅक्टिस पण होईल आणि तुमच्या हाताला मूव कसं व्हायचं आहे हे सुद्धा कळेल. कुठला शेप कशा पद्धतीने काढायचा हे हाताला वळण लागल्याशिवाय जमणार नाही. त्यामुळे काय करायचं, सुरुवातीला पेन्सिलनेच ड्रॉ करायचं आणि पेन्सिलने प्रत्येक शेप काढल्यानंतर तुम्ही त्याला मेहंदीने परत प्रॅक्टिस करा. आणि प्रत्येक शेपची जर प्रॅक्टिस ही तुम्ही 4 ते 5 वेळेस केली तरच ते परफेक्ट येणार. आणि प्रॅक्टिस ही आपल्याला सारखी करायची आहे. आता आपण हा शेप सुरुवातीला आपण इथे पेन्सिलने काढलेला आहे. आता त्याच खाली आपण विदाऊट पेन्सिल डायरेक्ट इथे आपण मेहंदीच्या कोणी इथे हार्ट शेप काढणार आहोत. हे बघा, काढला की त्याला फिलअप करायचं आहे. हा झाला आपला हार्ट शेप. यात तुम्हाला अजून एक फिनिशिंगसाठी मी सांगते की सुरुवातीला एकदम हलक्या हातानेच ड्रॉ करा, त्याला फिलअप करा, परफेक्ट असं फिलअप करा. हा फिलअप झाला की त्याला इथून आउटलाईन करा. हे झाले आपले हार्ट शेप. मग प्रत्येक हार्ट शेपला असं तुम्ही फिलअप करायचं आहे. सुरुवातीला पेन्सिलनी करा, पेन्सिलनी प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्ही मेहंदीच्या कोणी ट्राय करा आणि जेवढी जास्त प्रॅक्टिस करणार तेवढं तुम्ही त्याला परफेक्ट तुम्हाला शेप येणार. हा आपला झालेला आहे इथे हार्ट शेप. त्यानंतर आपण इथे बघणार आहोत स्पायरल. त्यानंतर आपला इथे आहे स्पायरल. स्पायरल हा फुल हँड्समध्ये वापरला जातो, अरेबिकमध्ये वापरला जातो, ब्रायडल मेहंदीमध्ये वापरला जातो, ऑल मेहंदीमध्ये स्पायरलचा उपयोग केला जातो. तर मग स्पायरल हा कसा काढायचा, बाहेरून की आतून? तर ॲक्च्युली स्पायरल हा आपल्याला आतून बाहेर काढायचा आहे. म्हणजे इथे झाला हा डॉट. हा डॉट झाल्यानंतर यालाच आपल्याला राऊंड 3 to 4 राऊंड्स काढायचे आहेत. हा झाला आपला स्पायरल. पुन्हा एक डॉट दिला आपण इथे. ह्याच डॉटला आपल्याला आतून बाहेर असा राऊंड स्पायरल काढायचा आहे. इथे आपण पुन्हा एक डॉट दिला, परत याला इथून आपल्याला
ह्या सर्व शेपची प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्हाला प्रॅक्टिस जमणार नाही तोपर्यंत तुमचा कुठलाही शेप हा परफेक्ट येणार नाही. त्यामुळे प्रॅक्टिस खूप मॅटर करते. आपण इथे पेन्सिलने सुद्धा बघितलं आहोत. आता त्यानंतर आपण इथे कोणी बघूया. चला पुन्हा एक डॉट देऊया. आपल्याला स्पायरल हे आतून बाहेरच काढायचं आहे, बाहेरून आतमध्ये न्यायचं नाही. कारण शेप चुकतो, डिझाईन चुकते. त्यामुळे सुरुवातीला आपल्याला इथे पेन्सिलने परफेक्ट प्रॅक्टिस करायची आहे आणि पेन्सिलने आपला हात व्यवस्थित झाला की त्यानंतर आपल्याला इथे मेहंदीच्या कोणी प्रॅक्टिस करायची आहे. प्रॅक्टिस करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मी इथे 3 ते 4 पॅटर्नमध्येच तुम्हाला एक पॅटर्न हा 3 ते 4मध्येच काढून दाखवणार आहे. कारण आपला व्हिडिओ हा खूप लाँग होईल. त्यामुळे 2-2, 3-3 पॅटर्न तुम्हाला मी मेहंदीमध्ये सुद्धा आणि पेन्सिलने सुद्धा काढलेले आहेत. त्यामुळे तुम्ही याची प्रॅक्टिस सारखं करत राहा. 5-5, 6-6 वेळेस त्याची प्रॅक्टिस करा, तरच तुम्हाला हा शेप परफेक्ट जमेल. त्यानंतर इथे 3rd नंबरला आहे आपला स्पायरल प्लस डॉट. तर स्पायरल प्लस डॉट म्हणजे काय? तर आपण जो आधी स्पायरल काढलेला आहे तोच. हा अशा पद्धतीने काढायचा आहे आणि प्रत्येक ठिकाणी त्याला एक असा डॉट द्यायचा आहे. स्पायरल हा तुम्ही 3 लाईन्समध्ये घेऊ शकता, 4 लाईन्समध्ये घेऊ शकता. मोठा काढायचा असेल तर तो 5 लाईनमध्ये पण घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला पुन्हा इथे मेहंदीने काढलेला आहे. हा झाला स्पायरल विथ डॉट. आपण पुन्हा एक शेप इथे काढून घेऊया. जेवढं तुम्ही जास्त शेपची प्रॅक्टिस करणार तेवढे तुमचे शेप छान परफेक्ट येतील, फिनिशिंगमध्ये येतील. डॉट्सची सुद्धा प्रॅक्टिस करायची आहे. डॉट्स तुम्हाला छोटा हवा आहे, मोठा हवा आहे, कुठल्या डिझाईनमध्ये कशा प्रकारचा डॉट्स येईल हे सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आणि त्याच प्रकारचे आपल्याला डॉट्ससुद्धा यायला हवेत. आता आपण बघितला आहे हार्ट शेपसुद्धा बघितला, स्पायरलसुद्धा बघितला. स्पायरल प्लस डॉट म्हणजे स्पायरल काढलेला आहे आणि त्यानंतर आपण इथे डॉट दिलेला आहे. त्यानंतर आपला 4th नंबरला आहे स्पायरल प्लस हम्स प्लस डॉट. आपण जे सुरुवातीपासून जे शेप बघितले आहेत, जे शिकलो आहे तिथूनच आपण स्टार्ट केलेलं आहे. प्रत्येक डिझाईनमध्ये त्या प्रत्येक शेपचा आपल्याला उपयोग केला जातो. त्यामुळे आपण प्रत्येक शेप हा परफेक्ट प्रॅक्टिस करायची आहे आणि छानसं काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता आपण इथं पहिलं सुरुवातीला आपण इथे स्पायरल काढणार आहोत. आधी आपण एक पेन्सिलने काढूया. हा झाला स्पायरल. त्यानंतर हम्स, जे आपण लाईन्समध्ये शिकलेलो आहोत हम्स. हा झाला आपला हम्स. हम्स नंतर आपल्याला डॉट. हा झाला स्पायरल, हम्स आणि डॉट.
आता हेच आपण पुन्हा इथे खाली मेहंदीने काढूया. हे झाले आपले शेप स्टार्टिंगचे. जे आपण हार्ट शेप बघितला आहे, स्पायरल बघितला आहे, स्पायरल प्लस डॉट, त्यानंतर स्पायरल, हम्स आणि डॉट, हे सर्व आपण इथे एकाच याच्यामध्ये बघितलं आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत फ्लावर्स. आत्ता आपण इथे बघणार आहोत फ्लावर. तर फ्लावरचे खूप सारे प्रकार आहेत. सुरुवातीचा आपण जो सिंपलवाला असतो तो बघणार आहोत. सर्कल, अशा पद्धतीचे याला तुम्हाला येत नाहीत, बिगिनर असल्यामुळे अशा पद्धतीच्या लाईन्स काढायच्या आहेत. हा आपला झाला आहे फ्लावर, जो हम्स टाईपमध्ये आहे तो. त्यानंतर आपला सेकंड फ्लावर आहे इथे. त्यानंतर आपला सेकंड फ्लावर आहे स्पायरल प्लस हार्ट शेप. मग जो आपण हार्ट शेप बघितला आहे तो, त्यानंतर आपला फ्लावरचा हा नंबर 2 झाला, हा नंबर 3 झाला. हे 3 प्रकार आता आपण इथे पेन्सिलने बघितले आहेत, तेच आपण इथे खाली काढूया. हा झाला हार्ट शेप. त्यानंतर इथे फ्लावरचा चौथा प्रकार आहे, तोही आपण एक इथे ड्रॉ करून घेऊया. आणि याचीसुद्धा छान प्रॅक्टिस करायची आहे, तरच तुम्हाला हा शेप नक्कीच जमेल.
4 नंतर 5 नंबरचा सुद्धा आपला इथे ह्या प्रकारचा एक फ्लावर झालेला आहे. बघता बघता आपण इथे 5 फ्लावर बघितले आहेत. त्यानंतर सर्वात लास्ट आपला आहे रोजमध्ये. हा रोजचा एक म्हणजेच गुलाबाचा सुद्धा एक फ्लावरचा प्रकार आपण इथे बघणार आहोत. याची सुद्धा छान प्रॅक्टिस करा, परफेक्ट करा, तुम्हाला नक्कीच जमेल. हा एक आपला रोजमध्ये येणार. हे सर्व पॅटर्न आज आपण भाग आपला 5 मध्ये बघितला आहे. सुरुवातीला आपण इथे हार्ट शेप बघितला आहे, स्पायरल बघितला आहे, स्पायरल प्लस डॉट, त्यानंतर स्पायरल हम्प्स डॉट हे सर्व बघितले आहेत. त्यानंतर आपण फ्लावरचे इथे आपण पॅटर्न बघितले आहेत. फ्लावरचे पॅटर्नसुद्धा आपण इथे 3 1 4 4 5 आणि 6 पॅटर्न बघितले आहेत. ही प्रॅक्टिस जोपर्यंत तुम्ही परफेक्ट 4 ते 5 वेळेस नाही करणार तोपर्यंत तुम्हाला जमणार नाही. त्यासाठी तुम्हाला रोज रोज प्रॅक्टिस करायची आहे. रोज रोज वेगवेगळ्या प्रकारचे शेप्स ड्रॉ करून त्याची प्रॅक्टिस करायची आहे. तरच तुमचे सर्व मेहंदीचे प्रकार छान येतील, फिनिशिंग येईल, एक छान शेप बसेल. आणि आपले हे मेहंदीचे क्लासेस तुम्हाला खरंच आवडले असतील तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि परत पुन्हा भेटूया नेक्स्ट भागामध्ये नेक्स्ट पॅटर्नसोबत.